वडील एका गावात एक साधा कष्टाळू माणूस राहायचा। त्याचे नाव रमेश। रमेशचे कुटुंब फार लहान होते। त्याची पत्नी आणि 2 मुले। तो साध्या शेतकरी कुटुंबातून आलेला होता, पण त्याच्या मनात मात्र मुलांच्या भविष्यासाठी मोठे स्वप्न होते। रमेश रोज पहाटे उठायचा आणि शेतात कामाला जायचा। उन्हाचा तडाखा असो किंवा जोरदार पाऊस, रमेश थांबत नसे। मुलांनी त्यांच्या शिक्षणात अडथळा यायला नको म्हणून तो दिवस रात्र झटत राहायचा। कधी त्याचे पाय दुखायचे, कधी अंग थकल्यासारखे वाटायचे, पण त्याच्या चेहऱ्यावर कधीही ते जाणवले नाही। एके दिवशी त्याचा मोठा मुलगा रोहन म्हणाला, बाबा, तुम्ही नेहमी एवढे काम करता, तुम्हाला थकवा येत नाही का? त्यावर रमेश हसला आणि म्हणाला, थकवा तर येतो रे, पण तुम्हाला मोठे होताना पाहण्याचे स्वप्न माझी सगळी ताकद बनते। रमेश कधी मुलांसमोर आपले दुःख बोलून दाखवत नसे। त्याला माहित होतं की तो मुलांच्या डोळ्यात आत्मविश्वास भरू शकतो, तरच ते आयुष्यात यशस्वी होतील। त्याच्या प्रत्येक कृत्यात प्रेम आणि त्याग होता। एकदा रोहन आणि त्याचा लहान भाऊ अजय शाळेतून परत आले आणि रमेशला म्हणाले, बाबा, शाळेत एक मित्र म्हणाला की त्याच्या बाबांनी त्याला नवीन सायकल दिली, आम्हालाही सायकल हवी। रमेश थोडा वेळ शांत राहिला। दुसऱ्या दिवशी तो जास्तीचे काम करण्यासाठी शेतमालकाकडे गेला। महिन्याभरात त्याने मुलांसाठी सायकल आणली। मुलांना आनंद झाला, पण रमेशच्या थकलेल्या डोळ्यात मात्र फक्त समाधान होतं। वर्षानुवर्षे रमेशने आपल्या मुलांसाठी काम केलं। मुलं मोठी झाली, शिक्षण घेतलं आणि शहरात चांगल्या नोकऱ्या करू लागली, पण त्यांचं यश पाहून रमेशच्या डोळ्यात आनंदाश्रू होते। रमेशसारखे वडील प्रत्येक घरात असतात, जे कधीच आपल्या कष्टांची कहाणी सांगत नाहीत, पण त्यांच्या प्रत्येक कृतीत मुलांवरील प्रेम आणि त्याग दिसतो। वडील म्हणजे कुटुंबाचा आधारस्तंभ, जो न बोलता आयुष्यभर कुटुंबासाठी झटत राहतो।